नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो तिकडं चिखलीमध्ये एक सोसायटी स्पाइन रोडला. तर सोसायटीचं एक आपण इथं ऑन डिले टाईमवर त्यांना एक इन्स्टॉलेशन करणार आहे. म्हणजे त्यांची लाईट गेल्यानंतर त्यांच्याकडे जनरेटर पण आहे, पण लाईट गेल्यानंतर आणि लाईट आल्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्टर MCBचा कॉन्टॅक्टर आणि डीजेचा कॉन्टॅक्टर थोडं फास्ट मुवमेंट होतं, थोडं ऑपरेटिंग एकदम 5 सेकंदामध्ये होते. तर आपण त्यांना एक ऑन डिलेचा टाइमर इन्स्टॉलेशन करून देणार आहे. हा माझ्या हातामध्ये दिसतो, हा टाइमरचा बॉक्स आहे बघा, GICचा टाइमर, GIC टाइमर आहे. तर हा टाइमरचं कार्य काय आहे, हा ऑन डिले टाइमर म्हणजे आपण ह्याला सप्लाय आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सेटिंग करू शकतो. हा 10 सेकंदाने ऑन करायचा आहे कॉन्टॅक्टर, का 15 सेकंदाने करायचे, का 50 सेकंदाने ऑन करायचे. त्यासाठी ह्याला ऑन डिले टायमर म्हणतात. म्हणजे सप्लाय आल्यानंतर तो काउंट करून त्याच्यामधला रिले ऑन होतो, तो NOचा NC कॉन्टॅक्ट होतो आणि तुमचं कंट्रोलिंग जे कंट्रोलिंग तुम्ही ह्याच्यावर करू शकता, कॉन्टॅक्टर कंट्रोल करू शकता. म्हणजे सप्लाय आल्यानंतर तुमचा डिजिटल सप्लाय आला किंवा MACB सप्लाय आला, त्याच्यानंतर 20 सेकंदाने किंवा 30 सेकंदाने तुम्ही जो टायमिंग सेट करणार आहे त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्टर तुमचा पिकअप होणार. तर प्रॉब्लेम काय होता ह्या सोसायटीचा की इमिजिएट म्हणजे लाईट गेल्यानंतर आणि लाईट आल्यानंतर तो कॉन्टॅक्टरचा ऑपरेट झाला तर लिफ्टला प्रॉब्लेम येत होता, लिफ्टचे फ्यूज वगैरे जात होते नाही का. तर त्या लिफ्टच्या जो मेंटेनन्स आहे पर्सन टेक्निशियन, तर त्यांनी प्रॉब्लेम सांगितला त्या सोसायटीच्या मेंबरला आणि आम्ही येऊन चेक केल्याच्यानंतर खरंच तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम येत होता. तर आम्ही लगेच त्यांना सांगितलं आपल्याला तुमच्या जो इथं MCBचा आणि डीजेचा कॉन्टॅक्टर आहेत, तर आपल्याला तिथं ऑन डिलेचा टायमर इन्स्टॉलेशन करावं लागेल. म्हणजे लाईट आल्यानंतर आपण त्याला ह्याच्यावर टायमिंग सेट करणार, लाईट आल्यानंतर किंवा लाईट गेल्यानंतर किती सेकंदाने तुमचा कॉन्टॅक्टर पिकअप करायचा आहे आणि त्या कॉन्टॅक्टर थ्रू आपण तुमच्या लिफ्टला सप्लाय देणार आहोत. तर असा हा इलेक्ट्रिकल रूम आहे त्यांची. आणि ह्या साईडला तो आता टायमरचं वायरिंग हनुमानने केलं आहे आणि आता ट्रायल वगैरे आपण घेणार आहेत. तर आपल्याकडं असेच जर इंडस्ट्रीयलचे जर काम असतील किंवा डोमेस्टिक किंवा कमर्शियल, तर आपण सर्व प्रकारचे टेक्निकली काम आपण करतो मित्रांनो. लिफ्ट खाली गेला. हां ठीक आहे, कशाला ठीक आहे. लिफ्टची ट्रायल घ्यायची आपल्याला आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती इलेक्ट्रिकलचे ब्लॉग्स आणि हे असे जे प्रॉब्लेम असतात सोसायटीचे, तर मी ते पण आम्ही शेअर करत असतो मित्रांनो. तर ही सोसायटी सगळी केलं ना, ठीक आहे ठीक आहे, बंद कर, हां ठीक आहे. तर चला आता ह्या लिफ्ट ही आपण लिफ्टची आता ट्रायल घेणार आहे. आपण जो टायमर बसवला आहे तो व्यवस्थित कार्य करतोय का. तर आपल्याकडे अशाच प्रकारचे डॉमेस्टिक, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल काम असतात. तर आपलं जे फेसबुकला पेज आहे अशोक इलेक्ट्रिशियन ब्लॉग्स आणि जे यूट्यूबला चॅनल आहे अशोक इलेक्ट्रिशियन ब्लॉग्स, तर तुम्ही ते सबस्क्राईब करा, पेज फॉलो करा आणि आपली जी प्रोफाईल आहे ती पण तुम्ही फॉलो करा. फेसबुकला अशोक फावले नावाने प्रोफाईल आहे, त्याच्यावर पण आपले कामाचे इलेक्ट्रिकलचे व्हिडिओ आपण टाकत असतो. तर आपण आजच्या ह्या सोसायटीमध्ये त्यांचा तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून देणार आहेत. तर आपल्याकडे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व टेक्निकल कामे आपण करतो. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या. झाला ठीक आहे, भेटूया आपण आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये.